अँड रन कायदा रद्द करण्याबाबतच्या मागणीकरिता चक्काजाम आंदोलनाचे घाटंजी येथे निवेदन सादर। नव्याने अस्तित्वात आलेला हिट अँड रन कायदा हा अपघात घडल्यास जखमींना सोडून वाहन चालक पसार होऊ नये याकरिता सदर कायद्यात केलेली शिक्षेची तरतूद ही अपघात घडल्यास मानवी मूल्यांच्या आधारावरील परिस्थितीनुरूप असावी। अपघात घडल्यास जखमींना सोडून जाणे हे वाहन चालक असो वा इतर कुठलाही व्यक्ती यांचे स्वभावाला मुळीच पटण्यासारखे नाही। परंतु स्वतःचा जीव वाचविण्यासाठी धडपड करणे हा गुन्हा प्रत्येक प्राणीमात्रांमध्ये जन्मजातच असता। आपल्या भारत देशामध्ये दलित आदिवासी यांच्यासाठी जसे कठोर कायद्याचे संरक्षण दिले आहे तसेच वाहन चालकांना संरक्षण नसल्याकारणाने चालक हा सुद्धा आपले स्वतःचे जीव वाचविण्यासाठी अपघात स्थळावरून पळण्याचा मार्ग अवलंबतो। वाहनाचा पूर्वनियोजित अपघात घडणे हे जगाच्या पाठीवर कुठेही घडत नाही। कदापिही कुठला वाहन चालक मुद्दाम अपघात घडवित नाही। वाहनातील तांत्रिक बिघाड, रस्त्यावरील वळणे यामुळे वेळेवर कुठला अपघात घडेल याची कुठलीही शाश्वती नसते। देशात वाहन अपघात रोखण्याकरिता शासनाच्या परिवहन विभागाकडून अनेक उपक्रम राबविल्या जात आहेत। त्यातून अपघातांची संख्या देखील कमी होत आहे। शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या वाहतूक सूचनांचे पालन वाहन चालक काटेकोरपणे करतच असतो व वाहतूक सुरक्षेचे भान ठेवून वाहन चालवित असतो। नव्याने गृह विभागाने हिट अँड रन कायदा अस्तित्वात आणून अपघात घडल्यास जखमींना सोडून जाणाऱ्या वाहन चालकास 10 वर्षाच्या कारावासाची तसेच 7 लाख रुपये रोख रकमेच्या दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे। नव्या कायद्यामुळे वाहन चालकावर अन्याय करणारी फौजदारी कारवाई अगदी सहजरित्या होऊ शकते। यामुळे वाहन चालकाच्या मानवाधिकारांचे हनन होईल। त्यामुळे सदर कायदा रद्द करण्यात यावा। सदर मागणीकरिता आम्ही आमच्या जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य शाखा घाटंजीच्या वतीने दिनांक 03 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजतापासून मौजे शिव मंदिर, खापरी नाका येथे बेमुदत चक्काजाम आंदोलन करणार आहोत। सदर आंदोलनादरम्यान कायदा, शांतता व सुरक्षा कुठल्याही पद्धतीने बाधित होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ करिता निवेदन सादर केले आहे। मुझम्मिल पटेल, जिल्हा प्रतिनिधी, न्यूज 24, आपकी आवाज। आंदोलन इथं घाटंजीच्या वतीनं ड्रायव्हर चालक मालक संघटना आणि याच्याकडून घेण्यात येत आहे। जे हिट अँड रन जे कायदा काढलेला आहे केंद्रीय गव्हर्नमेंटनं त्या रद्दासाठी आम्ही सर्व इतर रोडवर उतरलेले आहोत। काही कदाचित कोणाच्या हातानं गलतीने ॲक्सिडेंट होते, कोणी जाणून बुजून गाडीच्या समोर येते, त्यासाठी त्यांनी 10 लाख रुपये दंड आणि 7 वर्षाचा कारावास असं सांगितलेलं आहे कायद्यात। ते कायदा रद्द व्हावा यासाठी आम्ही सर्व रोडवर यासाठी आम्ही जाहीर निषेध करतो। ड्रायव्हर एकता जिंदाबाद, ड्रायव्हर एकता कायदा निघलेला आहे। कोणाचा ऍक्सिडेंट जाणून बुजून करत नाही आणि त्यासाठी तो ड्रायव्हर तिथे थांबला आणि काही कमी जास्ती झालं, त्या ड्रायव्हरला त्या पेशंटला दवाखान्यात नाही नेला तर त्याला 10 लाख रुपये दंड आणि 7 वर्षाचा कारावास असा आमच्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहाने हा कायदा अंमलबजावणीत आणलेला आहे। आणि आम्ही इथे आंदोलन आणि चक्काजाम घाटंजी तालुक्याच्या वतीने चालक मालक संघटनेच्या वतीने इथं करत आहोत। बाबा हा कायदा रद्द झाला पाहिजे आणि ह्या कायद्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। जो ड्रायव्हर रोज मजुरी करतो, 300 रुपये रोजानं दुसऱ्याची गाडी चालवू शकतो, तो 300 रुपये चालवणारा ड्रायव्हर का 10 लाख रुपये भरपाई करू शकते का नाही करू शकत, हे केंद्रीय मंत्र्याला समजायला पाहिजे, गृहमंत्र्याला समजायला पाहिजे का एकदा तुम्ही रोडवर येऊन 300 रुपये रोजानं गाडी चालवून पहा आणि रोडची परिस्थिती पहा। ऍक्सिडेंट झाला आणि तिथं थांबल्यावर लोक तिथला माप पाहून त्या ड्रायव्हरला मारतात आणि गाडी जाळून टाकतात, म्हणजे तो स्वतःचा जीव वाचवण का समोरच्याचं, आणि कोणी खाऊन पिऊन जाणून बुजून गाडीवर येऊन पडतात। त्यासाठी आम्ही इथे निवेदन देत आहोत। सर्व आपले चालक मालक संघटना घाटंजी तालुक्यातील याच्यातले घरगुती आले, त्यासाठी आम्ही ठाणेदारी तहसीलदार साहेबांना निवेदन देत आहोत आणि हा निवेदन आमचा वरपर्यंत पोहोचवा असं आम्ही या कायद्याबद्दल जाहीर निषेध करतो।